सूरज दहाट यांच्याकडे अमरावतीमधून ते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल, अमरावतीमध्ये सध्या कसं चित्र दिसतंय? कारण विदर्भामध्ये थंडीची चाहूल लागलेली असेल, सकाळचे 6 वाजलेले आहेत, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच फरा आपण जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी जर पाहिलं तर 160 उमेदवार रिंगणात आहे आणि मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल च्या एका शाळेमध्ये। या शाळेमध्ये जर आपण जर बघितलं गेलं तर मतदान प्रक्रियेची खऱ्या अर्थानं जयंत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण दृश्यामध्ये जर बघितलं दिव्यांग मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। सकाळचे 6 वाजलेले आहे, 7 वाजल्यापासून खऱ्या अर्थानं मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र जर पाहिलं तर निवडणूक विभागाच्या वतीने मोठी तयारी जे या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कुठल्याही प्रकारची हयगैर होणार नाही याची संपूर्ण जी काळजी आहे जे निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जे आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले। एकूणच जर पाहायला गेलं तर 8 जागेसाठी 160 उमेदवार रिंगणात आहे आणि 15 लाखापेक्षा जास्त जे आहे जे लोक मतदान करणार आहे। त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर दिवसामधून जर पाहिलं गेलं तर यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहे, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहे, त्या या ठिकाणी चौथ्यांदा या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे। बच्चू कडू अचलपूरमध्ये जर पाहिलं गेलं तर बच्चू कडू 5व्यांदा या ठिकाणी रिंगणात आहे। सतत अपक्ष 5 वेळा जे आहे बच्चू कडू या ठिकाणी निवडून आलेले आहे। तसंच जर बंडारा विधानसभा मतदारसंघाचं चित्र जर बघितलं तर आमदार रवी राणा हे चौथ्यांदा अपक्ष म्हणून या ठिकाणी रिंगणार आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर अपक्षाला कौल देणारा जो आहे अमरावती जिल्हा मानला जातो। त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर आमदार रवी राणा, बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर या 3 दिग्गज उमेदवारांचं जे आहे भवितव्य पणाला लागलेलं आहे। तसेच वरुड मुर्शी मतदारसंघातून अगदी बरोबर आहे सूरज, या ठिकाणी दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। मुख्य म्हणजे अपक्षांना कौल देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे यावेळेला नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात अमरावतीकर याविषयी उत्सुकता आहेच। पण अगदी काही मिनिटांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। किती गर्दी होते मतदान करण्यासाठी तेही आपण बघणार आहोत। दरम्यान तुमच्या तिघांचेही धन्यवाद दिल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।